हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी सॅम सफरना व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बऱ्यात ना? मी आलो आहे माझ्या कोकण नगरीमध्ये येणे गावात आणि सुट्टी पडली आहे. सुट्टी पडली इन द सेन्स की सुट्टी घेतली आहे 8 दिवसाची मुंबईमध्ये ऑफिसला आणि म्हटलं आपल्या गावी आलो आहे तर आपल्या गावचे काही लोकेशन्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर करेन. आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणार आहोत आंजर्ले कड्यावरचा गणपती या ठिकाणी. सो माझ्यासोबत असणार आहे सुशील, अश्विन, गीतूबाबू, मुख्या. हे आम्ही आज संध्याकाळी चाललो आहे. मी आहे आता मंदिराच्या परिसरात. मी इथून घरी जाईन, फ्रेश होईन, त्याच्यानंतर मग आंजर्ल्यात जाणार आहोत संध्याकाळी. सो आंजर्ल्यात गणपती आहे, कड्यावरचा गणपती हा जागृत देवस्थान आहे. समुद्री मार्गी गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. समुद्रावरून कड्यावरती आला आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे. सो बरीचशी पर्यटक मंडळी इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात देशातून परदेशातून. त्याचबरोबर इथे यायचं असेल तर तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. एक केळशी मार्गे येऊ शकता, म्हणजे केळशी मंडणगड मार्गे येऊ शकता, आणि त्याच्यानंतर दापोली मार्गे येऊ शकता. असे 2 मार्ग आहेत आणि इथे येण्यासाठी प्रायव्हेट कार्सने येऊ शकता. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या बस आहेत त्याही येऊ शकतात. जास्त फेरीचे साधारण मला वाटतं एक 20-25 रुपये गव्हर्नमेंटच्या तिकीट्स असेल बसचं, आणि प्रायव्हेट कारने आलं तर आपल्याला डिपेंड आहे कशा पद्धतीने. त्याचबरोबर राहण्यासाठी इथे होमस्टे आहेत, हॉटेल्स आहेत आणि इथला परिसर आहे हा कमाल आहे. त्याचबरोबर फूडची तर धमाल असते, कारण की कोकण म्हटल्यानंतर इथे नॉनव्हेज स्पेशल असतो. सो नॉनव्हेज व्हेज दोन्ही पदार्थ इथे तुम्हाला खायला मिळतील. त्याच्यामुळे इथे प्लॅन करत असाल येण्याचा तर नक्की या, कारण की इथे बरंच काही पाहण्यासारखं. आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती आहे, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर केळशीमधील एक ठिकाण आहे ते पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर समुद्रकिनारा, अशा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला फिरता येईल. सो येत असाल तर 1 दिवसाचा प्लॅन नका करू, कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा प्लॅन करून या, म्हणजे दापोलीतील जी काही ठिकाणं आहेत ते फिरता येतील. सो चला तर या एपिसोडला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही मंडळी आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने करून ठेवा. त्याचबरोबर सॅम सफरना व्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मंडळी, आपण आता कड्यावरील गणपती बाप्पाच्या मंदिराच्या दिशेने जाऊया. कोकणातले दिवस भारीच असतात. हा गणपती बाप्पाच्या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून 5 मिनिटावरतीच मंदिर आहे. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. कड्यावरील श्री गणपती देवस्थान आंजर्ले. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुंदर अशी हिरवीगार वनराई आणि झाडं पाहायला मिळतात. या मंदिरात एक विशिष्ट असा पोशाख असतो. तो पोशाख परिधान करून आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. मी हळूहळू पुढे चालत होतो. या मंदिरात देश तसेच परदेशातूनही अनेक मंडळी दर्शन घेण्यासाठी येत असतात. हा मंदिराचा मुख्य सभा मंडप आहे. असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा समुद्री मार्गे आले आणि मग इथे स्थापित झाले. तेव्हापासून कड्यावरचा गणपती म्हणून या मंदिराची स्थापना झाली आहे. त्याच बाप्पाचे पाय खाली आपल्याला पाहायला मिळणार आहेत. याच मंदिराच्या शेजारी आपल्याला पुरातन काळातील शिव शंभो शंकराची पिंड पाहायला मिळते. हे मंदिर पुरातन काळातील असून याचं बारीक बांधकाम आपल्याला जुन्या काळातलं दिसून येतं. मंदिराच्या डाव्या बाजूस आपण पुढे गेल्यावरती आपल्याला गणपती बाप्पाच्या पावलाकडे जाणारा मार्ग दिसतो. याच मार्गाने आपण हळूहळू आता खाली जाणार आहोत. त्या ठिकाणी गणपती बाप्पाचे आपल्याला पावलांचं दर्शन घेणार आहोत. ज्या वेळेस समुद्री मार्गे बाप्पा आले त्यावेळेस सर्वप्रथम या ठिकाणी पाऊल ठेवलं होतं, त्या ठिकाणाचं आपण दर्शन घेणार आहोत. चला तर मंडळी, आपण आता बाप्पाच्या पावलाचं दर्शन घेऊ. हीच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्वप्रथम बाप्पाने पाय ठेवलं होतं. त्या पायाचे ठसे इथे आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असं कोकणाच्या निसर्गात वसलेलं हे गणपती बाप्पाचं मंदिर हे मन मोहून टाकतं. अनेक लोक इथे दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर कड्यावरून आपण जर खाली पाहिलं तर सुंदर समुद्र किनारा आणि हिरवीगार वनराई आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याने मन अगदी सुंदर आणि प्रसन्न होऊन जातं. दर्शन झाल्यानंतर आम्हाला भूक लागली होती, त्याच्यामुळे बाजूला असलेल्या स्टॉलवरती आम्ही जरा ताव मारला आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ आम्ही खायला घेतले. घेतल्यानंतर बाबू
भेळ ओली भेळ खाते. अश्विन ओली भेळ. मुक्या मुक्या विचार दुपारी पण नाही जेवला तर संध्याकाळ जरा ताव मारतोय ओल्या भेळवरती. कसं आहे, टेस्ट कसं आहे? आता सध्या असं त्याचे कमेंट आहे की सध्या बोलू नको, खाल्ल्यानंतर बोलतो. इकडे या स्टॉलवरती घेतलं. चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. पुन्हा एकदा भेटू नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.